अध्यक्ष महोदय, माझ्या कुर्ला विधानसभेतील नेहरूनगर आणि टिळकनगर हा जो भाग आहे तो संपूर्ण म्हाडाचा लेआउट आहे आणि त्या ठिकाणची जवळजवळ 60 वर्षापूर्वींच्या ही वसाहत आहे आणि आता त्याचं संपूर्ण रिडेव्हलपमेंट पुनर्विकास या ठिकाणी चालू आहे आणि ह्या ठिकाणची इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी तिकडची मलनिःसरण वाहिनी चेंज नवीन त्याचं नूतनीकरण उन्नतीकरण होणं फार आवश्यक आहे आणि त्यासाठी 2014 पासून मी पाठपुरावा करतोय। 2023ला मला त्याच्यामध्ये यश आलं आणि फेज 1चं काम जवळजवळ 4500 मीटरचं मंजूर झालं आणि त्यापैकी काही कामं पूर्ण झाली, काही कामं थोडी चालू आहेत। तर की आता फेज 2चं काम सुद्धा तसंच पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून म्हाडाने महापालिकेला सांगितलेलं आहे आणि दोघांचं समन्वय साधून म्हाडाने ताबडतोब ती रक्कम महापालिकेला जमा करायची आहे आणि ती रक्कम आपण कधीपर्यंत जमा करणार आणि लवकरात लवकर जर जमा केली रक्कम तर निश्चितपणे लवकरात लवकर हे काम टेंडर काढून निविदा काढून हे कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल। म्हणून माझी सरकारला विनंती आहे की म्हाडाने ताबडतोब ही रक्कम महापालिकेला जमा करावी जेणेकरून हे काम त्वरित सुरू होईल। माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य मंगेश कुडाळकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या विभागातल्या टप्पा 1 मध्ये टिळकनगर चेंबूर, नवीन टिळकनगर चेंबूर, नेहरूनगर कुर्ला आणि सहकारनगर चेंबूर या ठिकाणच्या या मलनिःसरणाच्या वाहिन्या ह्या उन्नतीकरण करण्याच्या कामासाठी म्हणून या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये आपण घेतलेल्या आहेत। याच्यामध्ये 50% BMC आणि 50% म्हाडा अशा पद्धतीचे निधीचं विभाग म्हणजे तशा पद्धतीचं शेअरिंग हे 2 विभाग करणार आहेत। याच्यामध्ये म्हाडाचा जो हिस्सा आहे साधारणतः 285 कोटी रुपयाचा आहे आणि या बाबतीत मी ब्रीफिंग घेताना माहिती घेतली तर सन्मान्य सदस्य कुडाळकर साहेब, आपण पहिला टप्पा यातला 15% निधी जो आहे तो 15% निधी आपण 1 महिन्यामध्ये वर्ग करू आणि पुन्हा राहिलेला निधी 4 समान हप्त्यात फक्त ज्याप्रमाणे BMC काम करेल आणि BMC रिक्वायरमेंट कळवेल की आमचं एवढं काम झालंय, एवढी रक्कम आमच्याकडे वर्ग करा, उर्वरित रक्कम 4 समान हप्त्यामध्ये या ठिकाणी दिली जाईल। निधीची कुठलीही कमतरता या कामासाठी पडू दिली जाणार नाही। चला।